मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, 22 जानेवारी हा दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे। प्रभू श्री रामचंद्रजीचा दिवस आहे। त्या दिवशी अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रजीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापना होणार आहे। तर सर्वांच्या घराघरोमध्ये प्रभू श्री रामाचं नामस्मरण चालू आहे। तर खूप जणांच्या काही कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला 22 जानेवारीला श्री रामचंद्रजीची प्रभू श्री रामाची कशी सेवा करायची संपूर्ण व्हिडिओ आम्हाला माहिती द्या। तर मित्रांनो, त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचे आहे, गंगाजल पाण्यात टाकायचं आहे, तीळ अंगाला लावायचे, जर आवळ्याचं बारीक कूट असेल तर ते सुद्धा आपल्या अंगाला लावायचे। असे जर आपण स्नान केले तर आपले सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट आणि समस्त पाप नष्ट होऊन आपला मन एकदम जे आपला आत्मा आहे तो एकदम शुद्ध होऊन जाईल आणि शुद्ध आत्मा जर झाला तर आपल्याला नामस्मरण करायला खूप लवकर आपल्याला प्रभू प्रसन्न होतात। शुद्ध आत्मामध्ये परमात्मा लवकर प्रसन्न होतात। तर या दिवशी आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर गंगाजल टाकून स्नान वगैरे केल्याने आपल्याला नवे कपडे परिधान करायचे। सर्वांनी असं करायचं आहे, घरात जेवढे लोक असतील तुमचे तर सर्वांनी अशी स्नान अंघोळ करायची आहे। प्रभू श्री रामचंद्रजीचं नाव घेऊन, श्री रामेश्वराचं नाव घेऊन, गंगा सिंधू सरस्वती कावेरी चर्मणवती वेत्रा शिप्रा जया, जे तुम्हाला येत असेल गंगा हर हर गंगे एवढं पण बोललं तरी सुद्धा चालेल। तर गंगा स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर या दिवशी सर्वांनी नवे कपडे, कोरे कपडे असतील तर चांगले, तर नवे कपडे सर्वांनी, नव्या साड्या सर्वांनी घालायच्या आहे। पिवळे वस्त्र असेल तर पिवळे वस्त्रसुद्धा घातले तरी सुद्धा चालेल। लाल, पिवळे, हिरवे जे पण चांगले कपडे आपल्याला त्या दिवशी घालायचे, कारण की त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रजी प्रत्येकाच्या घरी भेटायला येतील। फक्त आत्मा आपला शुद्ध पाहिजे, आपला विश्वास दृढ प्रभू श्री रामावर पाहिजे। तर आपल्याला नवे कपडे घालून मग आपल्याला देवघरात जे आपल्या जिथं देवारा आहे तिथे जर तुमच्याजवळ श्री रामचंद्रजीची, श्री रामाची मूर्ती असेल तर चांगलं, पण प्रभू श्री रामाची मूर्ती सहसा खूप जणांकडे नसते। तर मग आता काय करायचं ताई, मग आमच्याकडे रामाची मूर्ती नाही तर आम्ही काय करायचं, तर विष्णू भगवानाची मूर्ती घ्यायची। तामनामध्ये विष्णू भगवानांची मूर्तीवर तुम्हाला दुधाने, मधाने, पंचामृताने जे तुमच्याकडे असेल गंगाजलाने स्नान घालायचे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला गुलाबाच्या फुल्या, झेंडूंच्या फुलांच्या पाकळ्या, जेवढे फुलं असतील तेवढे फुलं एक तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्व पाकळ्या त्या पाण्यामध्ये टाकून द्या। तुळशी पत्र त्या पाण्यामध्ये घाला, गंगाजल त्या पाण्यामध्ये घाला आणि विष्णू भगवानांची, रामाची मूर्ती असेल तर रामाची मूर्ती, विष्णू भगवानांची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असते। मग ताई आमच्याकडे विष्णू भगवानांची पण मूर्ती नाही, तर श्री स्वामी समर्थची मूर्ती तर असेलच। श्री स्वामी समर्थची मूर्ती या दोघं तिघांमधून, कारण श्री स्वामी समर्थ, विष्णू भगवान हे सर्व अवतार, कृष्ण, बाल गोपाल कृष्णाची पण मूर्ती असेल तरी पण चालेल। तर बाल गोपाल कृष्णाची मूर्ती, तर ह्या सर्व अवतार प्रभू श्री रामाचे आहेत। 10 अवतार प्रभू श्री रामाचे, विष्णू भगवानांचे 10 अवतार आहेत। तर असे त्या विष्णू भगवानमध्ये, श्री स्वामी समर्थमध्ये, बालगोपाल कृष्णमध्ये गजानन महाराजची मूर्ती, तर यांच्यामध्ये विष्णू भगवान आहेत। जर गणपतीची पण मूर्ती असेल तरी पण चालेल। गणपती तुम्ही गणेश पुराण माझं ऐकलं असेल तर गणपतीसुद्धा विष्णूचाच अवतार आहेत। तर अशी तुम्हाला जी मूर्ती असेल ती मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे, दुधाने, पंचामृताने, मधाने आणि गंगाजलाने, आणि सर्व तांब्या छान, कळशे, भांडे पूर्ण एकदम चकचकीत छान घासून घ्यायचे। पॉझिटिव्ह ऊर्जा मनामध्ये घ्यायचे आणि प्रभू श्री रामाचा, श्री गणेशाची पूजा झाल्यानंतर जी मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्हाला प्रभू श्री रामाचं नाव घेऊन अभिषेक करायचा आहे। तुमच्या मनाच्या इच्छा तिथं बोलायच्या आहेत आणि जर निस्वार्थपणे पूजा करा। पण त्या दिवशी तुम्हाला रामजी जवळ काही मागायचं असेल तर मागा, पण निस्वार्थ, म्हणजे आज खूप मोठा दिवस आहे, खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज माझे राम माझ्या घरी मला भेटायला येणार आहे अशी मनामध्ये इच्छा जागृत करून तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करा। रामाच्या छान अभिषेक घालून त्यांना पितांबरी, पिवळे कपडे, वस्त्र घाला। जी मूर्ती असेल त्या मूर्तीची गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला। तर त्या मूर्तीला तुम्ही पिवळे कपडे, वस्त्र धारण करा, गुलाबाचे छान
फूल अर्पण करा, तुळशीपत्र त्यांच्या मस्तकी कपाळी लावा, तुळशीची माळा असेल ती माळा त्यांना छान लपटून द्या, धुवून छान असा देवारा एकदम घवघवीत करा, दिवे लावा पूर्ण देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही 4-5 आजूबाजू देवाऱ्याच्या आजूबाजू छान रांगोळी काढून मस्त देवाऱ्यात बी रांगोळी काढून तुम्ही दिवे लावा. अंगणात जर गाईचं शेण भेटलं तर चांगलं, तर अंगणात सुद्धा तुम्हाला रांगोळी घालायची, अंगणामध्ये सुद्धा तुम्हाला दिवे लावायचे त्या दिवशी. तर जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही त्या दिवशी दिवे लावू शकता आणि श्रीरामाचं श्रीराम रक्षा स्तोत्राचं जेवढं होईल तेवढं पठण करू शकता. आणि मग तुम्हाला मूर्तीचे जर स्नान वगैरे झाल्यानंतर कपडे वस्त्र घातल्यानंतर तुम्हाला रांगोळी, दिवे, धूप, अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला खिरीचा प्रसाद पूजा करून घ्या. सकाळून तुम्ही ज्या वेळेस जेवण बनवणार त्यावेळेस छान जेवण करा, पंचपक्वान बनवा. आपल्या घरी दिवाळी जशी साजरी करत आहोत, कोणी आपल्या घरी येत आहे, आपण पाहुणचार करत आहोत, कोणी अतिथी आपल्या घरी येत आहे, त्यासाठी आपण जसे खूप पक्वान बनवतो, तुम्हाला जेवढे पक्वान बनवायचे असेल, जेवढे मिठाई आणायच्या असेल तेवढे तुम्ही ताटात वाढा आणि प्रभू श्रीरामजीला नैवेद्य म्हणून अर्पण करा. तर नक्की तुमच्या घरी रामजी जेवायला येतील एवढा पूर्ण मला विश्वास आहे आणि प्रत्येकाच्या घरी रामजी येतील एवढा पूर्ण विश्वास आणि 100% सांगते. तर अशी तुम्ही पूजा करा. आणि पिवळे तांदूळ प्लेट घ्या, नाही तर ताटामध्ये तांदूळ वाटीभर घ्या, त्यात तर थोडंसं 1-2च बूंद पाणी टाकायचं आणि हळद टाकायची. त्या तांदूळाला तुम्ही पिवळे करून घ्या आणि पिवळे अक्षत श्रीरामजींना व्हा आणि बाकी जे अक्षत उरलेले राहतील त्याच्यामध्ये तुम्ही 21 रुपये, 11 रुपये, 501 रुपये, 1001 रुपये जे असतील, जेवढे पैसे तुमच्याजवळ असतील तेवढ्या त्या तांदळामध्ये प्लेटमध्ये ठेवून द्या. आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आणि ते पैसे तुम्ही बरकती म्हणून आपल्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. बाकी तांदूळ आपल्या चांगल्या ऐनवेळी जर काही शुभ मुहूर्त आहे तेव्हा ऑप्शनसुद्धा तुम्ही करू शकता. अशी तुम्हाला श्रीरामाची, श्रीचंद्रची, सीतारामजीची, हनुमानजीची आणि लक्ष्मणजीची सर्वांची नावं घेऊन तुम्हाला पूजा अर्चना करायचे. राजा दशरथजीचं नावसुद्धा त्या दिवशी घ्यायचे. तुम्हाला जो मंत्र येईल तो मंत्र बोलायचं. जेवढं शक्य होईल प्रभू श्रीरामाचं श्रीराम श्रीराम असं नामस्मरण दिवसभर चालू ठेवायचं आहे. कामाच्या वेळेस नामस्मरणाला बंधन नाही. तुम्ही मनातल्या मनात उठल्यापासून तुम्ही जप तर रात्री झोपेपर्यंत जप प्रभू श्रीरामाचा करू शकता. तुम्ही मंदिरात जाऊन श्रीरामाच्या नावाने जेवढे दिवे तुम्हाला लावता येतील तेवढे दिवे तुम्ही 1 किलो तेल घेऊन या, बाटली घेऊन या, पाऊच घेऊन या आणि एवढ्या 1 किलो 1.25 किलो तेलाचे दिवे लावा. तर तेवढे 1.25 किलो तेल तुमचं जळेल, तेवढे आपले संकट जळतील, सर्व पाप जळतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी राहील. अन्नाची धनधान्याची कधी कमी नाही राहणार. तर तुम्हाला अशी त्या दिवशी सोमवारच्या दिवशी तुम्हाला अशी पूजा करायची. शिव मंदिरमध्ये दिवे लावायचे, हनुमानजीच्या मंदिरात तुम्हाला दिवे लावायचे. तुम्हाला पिंपळाच्या पानावर श्रीराम नाम लिहून 11, 21, 51 पत्ते श्रीराम नाम सिंदूरने लिहून बजरंगबलीच्या मंदिरात त्यांच्या गळ्यात घालून यायचे. तर असे जर केले तर खरोखरच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. व्यापार, नोकरी, लग्न, पैसा नसेल पैसा, कर्ज दूर होण्यासाठी सुद्धा हा रामबाण इलाज आहे. तर अशी आपल्याला निस्वार्थपणे त्या दिवशी पूजा करायची. जसे आपल्या घरी माता लक्ष्मी दिवाळीत जसे विष्णू भगवान येत आहे तसे त्या दिवशी आपल्या घरी प्रभू श्रीरामजी येथील नवे वस्त्र घालायचे, गळ्यात दागिने घालायचे, छान तयारी करायची आहे. संध्याकाळी जर तुम्हाला त्या दिवशी हळदी कुंकुवांना जर बाया बोलवू शकणार तर त्या दिवशी पौष महिना चालू आहे तर हळदी कुंकूला तुम्ही बाया बोलवू शकतात. 11, 21, 51 जेवढ्या तुम्हाला बाया बोलवायच्या आहे तर त्या दिवशी तुम्ही बायांना हळदी कुंकुवाला प्रदोष कालमध्ये संध्याकाळी बोलवून राम रक्षा स्तोत्राचं पठण करा सर्व बायका मिळून. तर तुम्ही जर ज्या बायका तुमच्या घरी 11, 21 जितक्या बायका आलेल्या आहेत, हळदी कुंकुवाला महिला आलेल्या आहेत, राम रक्षा स्तोत्र तुम्ही 1 वेळा पठण करणार. पण जेवढ्या बाया आहेत तेवढ्या वेळा तुमचे राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल. 11 बाया आहेत तर 11 वेळा तुमचं पठण केल्याची पुण्य प्राप्ती होईल. कारण एक साथ तुम्ही राम रक्षा स्तोत्र 11 बाया बोलत आहे तर 11 वेळा त्याचा जप होईल. प्रभू श्रीरामाचा जप केल्याची पुण्य फळाची त्या दिवशी प्राप्ती होईल. जेवढे घरोघर प्रत्येक असं नाही, तुमच्या घरी बायका आल्या, रामरक्षा स्तोत्र तुम्ही बोलले, लगेच दुसरी तुमची मैत्रीण आहे तिच्या घरी पण तुम्ही लगेच द्या तिथं बी रामरक्षा स्तोत्र तिच्या घरी बोला. तिसरी मैत्रीण आहे, जेवढ्या 11 बायका आहेत तुम्ही तर 11च्या 11 घरांमध्ये तुम्ही रामरक्षा स्तोत्र प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपल्या हळदी कुंकू देऊन रामरक्षा स्तोत्राचं पठण करून 1 वेळा पठण केलं म्हणजे 11 बायका आहेत तर 11 वेळा पठण केल्याचे पुण्य प्राप्ती होईल. 101 बायका आहेत तर 101 वेळा एकाच वेळा पठण करणार तर 101 वेळा पुण्य फळाची प्राप्ती. कारण रामरक्षा स्तोत्र समस्त पापांचा
नाश करणार आहे, समस्त कष्ट दुःख दारिद्र्य दूर करणार आहे, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे असे हे राम रक्षा स्तोत्र जेवढे होईल तेवढे त्या दिवशी आपल्याला पठण करायचे, श्री रामाचा नामाचा जप करायचा. राम राम नाही एवढं काही शक्य असणार तर नुसतं राम राम तर बोलणार, तर समोर जर कोणी दिसेल तर त्या दिवशी राम राम नक्की हा शब्द बोला. राम राम 2 वेळा बोलणार तर 108 वेळा तुमचे राम नाम जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अशी तुम्हाला त्या दिवशी पूजा अर्चना करायची आहे. आणि त्या दिवशी प्रभू श्री रामाला खिरीचा नैवेद्य नक्की द्यायचा आहे, कारण खीर प्रभू श्री रामाला खूप आवडते. आणि त्या खिरीच्या प्रसादामध्ये एक तुलसी दल नक्की टाका, की ज्या वेळेस तुलसी दल त्या अर्पण होईल तेव्हाच तुमची खिरीचा प्रसादाचा भोग पुण्य फळाची प्राप्ती होईल, भोग प्रभू श्री रामाने खाल्ल्याची प्राप्ती होईल. आणि थोडी खीर त्या दिवशी गाईला पण द्या, 33 कोटी देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतील. तर आणि दारात द्या. त्या दिवशी कोणी जर तुमच्याकडे काही मागायला येईल तर त्याला खाली हात तुम्हाला पाठवायचं नाहीये, काहीतरी त्याला द्यायचे. असं समजा प्रभू श्री राम कोणत्या रूपामध्ये तुमच्या घरात येत आहे, प्रभू श्री राम तुमची परीक्षा घेण्यासाठी येत आहे, तुम्हाला भेट घेण्यासाठी कोण कोणत्या रूपामध्ये येईल याचा भरोसा नाही आहे. म्हणून त्या दिवशी दारात आलेला व्यक्ती कधीही खाली जायला नको, एवढे तुम्ही तुमचं भान असायला. असो किती पण काम असो, पण जी व्यक्ती तुमच्या दारात आलेली आहे तर त्या दिवशी तुम्ही त्याला नक्की द्या. नाही तर गरजू लोकांना सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्या दिवशी नदी काठी जाऊन तुम्हाला जेवढे दीप शक्य होईल तेवढे दीप तुम्ही लावू शकता. जर आपल्याकडे पंत्या नसणार दिवाळीच्या तर कणकेचे दिवे करा, 108 दिवे 101 दिवे असे ताटात 2-3 ताट भरून, पुरे ताट भरून शिव मंदिरापासून तर आपल्या घरापर्यंत ते दिवे लावत 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 या जेवढे दिवे त्या दिवशी लावणार तेवढे आपल्याला सर्व पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर अशी तुम्हाला त्या दिवशी पूजा अर्चना करायची आहे. आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना पण शेअर करा, कारण ते सुद्धा 22 जानेवारी श्रीरामाचा असा जप करून ते सुद्धा त्यांची पूजा पूर्ण फळाची प्राप्ती करून घेणार. जेवढे जास्त शेअर करणार तेवढे रामजी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि घरोघरी श्री राम रक्षा स्तोत्राचं पठण सुद्धा होईल. मंदिरात जाऊन तुम्ही दिवे लावा, मंदिरात राम रक्षा स्तोत्र बोला, घरी बोला, दिन रात्र तुम्ही रामाच्या नामाचा जप करा. आणि 22 जानेवारीपासून तर रामनवमीपर्यंत तुम्ही श्री राम रक्षा स्तोत्राचं पठण करा. आणि मनात जर कोणाचं लग्नसुद्धा होत नसेल, काही इच्छा असेल तर श्री राम रक्षा स्तोत्र दररोज ज्या टाईमाला तुम्ही बोलत आहोत त्याच टाईमाला तुम्हाला राम रक्षा स्तोत्राचं पठण करा. तर त्यावेळेस रामजी नक्की तुमची राम रक्षा स्तोत्र ऐकायला येतील आणि मुलामुलींचे लग्न होईल, व्यापारात लाभ होईल, त्याशिवाय नोकरी प्रमोशन कर्जमधून मुक्तता होईल. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान प्राप्ती होईल. सर्व इलाजवर सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राम रक्षा स्तोत्र अति महत्त्वाचं आहे. ज्या घरात राम रक्षा स्तोत्राचं पठण होतं तेथे दुःख दारिद्र्य कष्ट बिमारी रोग काहीच राहत नाही असे स्वतः श्री रामाने सांगितलेले आहे. रामायणमध्ये शबरी माता जी आहे तर ती प्रभू श्री रामाची एवढी वाट पाहत होती, एवढे वाट पाहत होती. दररोज त्यांचा एक नित्य नियम होता की रोज त्यांच्या अंगणापासून रोज झेंडूच्या फुलांचे ते असा रस्ता बनवत होते. तर आपण तसा सुद्धा रस्ता प्रभू श्री रामासाठी आपण बनवू शकतात. आपल्या अंगणापासून तर देवाऱ्यापर्यंत त्यांच्या येण्यासाठी आपण फुलांच्या पाकळ्यांची अशी रास टाकू शकतात, दिवे लावू शकतात प्रभू श्री रामासाठी, की आपल्या घरी प्रभू श्री रामजी नक्की येतील. जो आपल्या अंगणापासून तर देवाऱ्यापर्यंत जो अशी रास करेल त्यांच्या घरी नक्की श्री रामजी कोणत्या रूपामध्ये येईल एवढी मला आशा आहे. तर सर्वांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून अशी रास करा. ज्यांच्याकडे पाळणे असतील त्यांनी पाळण्यांना सजवा, त्याच्यात गोपाल कृष्ण भगवानला ठेवा, विष्णू भगवानला ठेवा, श्री स्वामी समर्थाची मूर्ती असेल ती ठेवा आणि पाळणा सुद्धा तुम्ही त्या दिवशी हलवू शकता. तर शबरी माता रोज असं करत होते आणि रोज फुलांचे रास करत होत्या की आज प्रभू श्री रामजी येतील. अशी रास करून बसत राहत होते, त्यांची वाट बघत होते, रोज 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 त्यांची वाट बघत होते. पण एक दिवशी ज्या वेळेस प्रभू श्री रामांना 14 वर्ष वनवास भोगायला ज्या वेळेस कैकेयी माताने सांगितलं होतं की 14 वर्ष रामजी वनवास भोगेल, कारण की त्यांच्या काही जे अपूर्ण कामं होते त्यासाठी त्यांना ते 14 वर्ष वनवास भोगावा लागला, कारण की ते कामं तेव्हाच पूर्ण होतील असे. म्हणून हे फक्त माता कैकेयीलाच माहिती होतं. म्हणून प्रभू रामजी म्हणायचे की माझी माताने जे कार्य केलं 14 वर्ष वनवासाचं ते बरोबर केलं, कारण की काही कामं जे वनवासात आहेत ते पूर्ण करायचे. तर तिथं अहिल्या शिळा होऊन पडली होती. तर प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने अहिल्याला सुद्धा जीवन मुक्त झाले, कारण की शिळा ज्या वेळेस दगड होऊन पडले होते, शिळा म्हणजे दगड, तर प्रभू श्री रामाने तिथं पदस्पर्श म्हणजे आपली लात आपला पाय त्या दगडाला लावली आणि अहिल्या सुद्धा सजीव झाली. त्यानंतर
शबरी मातेला सुद्धा भेटायचं होतं. रावण सीता माताला अपहरण करून घेऊन गेले होते, तर रावणाचा सुद्धा वध करायचं होतं. अशी काही खूप कामं होते की जे रामेश्वर मूर्ती श्री प्रभू रामाने 1000 कमल नयन ज्या वेळेस रामेश्वरची मूर्ती स्थापना केली आणि 1000 कमल शिवजीला अर्पण करायचे होते, त्यावेळेस एक कमल शिवजीने गायब करून कमल नयन म्हणून त्यांनी आपले डोळा त्याचा अर्पण करायचा विचार केला. तर श्री रामेश्वरची मूर्ती सुद्धा तिथं स्थापना झाली. असे खूप काही कामं होते की रामायण त्यासाठी ही रचली गेली. आणि 14 वर्ष तिथं वनवास सुद्धा प्रभू श्री रामाने जो भोगला, तर कशासाठी त्याच्यात पण असे खूप काही पार्ट दिलेले आहेत. आणि शबरी माता रोज असं करत होती की रोज रास करत होती, रोज फुलांची रास सजवत होती, रोज उचलत होती, रोज करत होती. म्हाताऱ्या होऊन गेल्या तरी प्रभू श्री रामाची वाट बघत होती. आणि मग त्यावेळेस प्रभू श्री चंद्रजींना माहिती होतं की शबरी माता आपली तिथं वाट बघत आहे. त्या खूप म्हाताऱ्या होऊन गेल्या. ज्या वेळेस खूप छान फुलं बरसले आणि एकदम वारा आला, तेव्हा शबरी माताला ऐसाच झाला की असं वाटलं की प्रभू रामजी आता मला भेटायला येत आहे. तर खरोखर तुम्ही ज्या श्रद्धेने, ज्या शक्तीने, ज्या विश्वासाने तुम्ही ज्या दिवशी पूजा करणार, त्या दिवशी प्रभू रामजी तुम्हाला भेटायला नक्की येतील, मला अशी आशा आहे. तर मित्रांनो, अशी तुम्हाला पूजा करायची, आपली विश्वास फक्त दृढ ठेवायचा आहे प्रभू श्री रामाबद्दल. राम राम असं रोज बोलायचं आहे. समोरचा व्यक्ती जर राम राम बोलत नसेल तर आपण बोला आणि समोरच्याला बी बोलायला सवय टाका, म्हणजे 108 वेळा पुण्यफळाची प्राप्ती होईल जप केल्याची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि अशी तुम्हाला ही पूजा करायची. तुळशीपत्र प्रभू श्री रामाच्या नैवेद्यामध्ये नक्की ठेवायची. गूळ, धने आणि तीळ पंजिरी तुम्हाला बनवून तुळशीपत्र टाकून तुम्हाला प्रभू श्री रामाला अर्पण करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लॉंग झाला त्याबद्दल सॉरी, कारण की खूप काही बोलायचं होतं. 1 घंट्याचा व्हिडिओ होऊन गेला असता, इतकं काही बोलायचं होतं, तरी मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि अशी पूजा करा. आणि आपल्या घरात प्रभू श्रीरामजीला बोलवून घ्या. चटई आसन टाका, पाण्याचा ग्लास भरा, जेवणाचं ताट ठेवा, प्रभू श्रीरामाची मूर्ती, विष्णू भगवानांची मूर्ती ठेवून पाटावर जसं आपण अतिथीला जेवायला बसवतो तसं त्या दिवशी तुम्हाला जेवायला बसवायचं आहे. लाईक, सबस्क्राईब, कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की करा. कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. जय श्रीराम.